चला मॅच स्टार्ट करा, वेळ घेऊ नका. धर्मेंद्र तयार होत आहेत संघासाठी. पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन एक डीप मिड विकेट आपण पाहतोय. राज गोठणकर एक डीप कव्हरला खेळाडू आहे. मी विनंती करतोय यानंतर रॉयल स्टर्नर्स विक्रोलियन्स आणि रियाज बोरिवली बॉईज या दोन्ही संघाने टॉस साठी तयार राहायचंय. चला ये वी गो. अक्षय निर्मल आम्हाला कळवत आहेत 2:50 पहिला बॉल, पहिलाच बॉल. पारंपरिक संस्कृती आपण पाहतोय आपली आणि पाहुण्यांचं स्वागत व्यासपीठावर आपण पाहतोय. शिफा स्ट्राइकर्स आदरणीय मोइन इदरीसी साहब जिनकी उपस्थिति हम देख रहे हैं. फिरोज भाई भी उनके साथ उपस्थित है. और पहिला मुकाबला, पहिला चेंडू वाईट, त्यानंतर या चेंडूला पॉइंटच्या वरून व्हाट अ शॉट, व्हाट अ स्ट्राइक. चेंडू ते डीप पॉइंटच्या दिशेने हा येतोय, नाही बॉल थांबला आहे. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव तिसऱ्यासाठी प्रयत्न करतोय जयनेश आणि 3 धावा देखील पूर्ण होत आहेत. पहिला बॉल वाईड होता, त्यानंतर या चेंडूवर आक्रमण. धाव संख्या 4. काल आपण पाहिलं होतं कव्हरला जी बॅटिंग आपण पाहिली, आकाश दातकरने मारलेले 2 षटकार. पाहुण्यांची उपस्थिती आपण पाहतोय. तुतारी वाजवून आपल्या पाहुण्यांचं स्वागत आपण करत आहोत. धन्यवाद. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजेश भाई आणि जितू पटेल साहेबांचं हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू समोरच्या दिशेला मारलेला फटका मिड ऑफला त्या ठिकाणी बघूया. अविनाश आहेत, विश्वनाथ जाधव ज्याच्या नावावर याच मैदानावर 2 ओव्हरमध्ये बघा राजूभाई जितूभाई यांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय. व्यासपीठावर जे प्रमुख आयोजक गणेशजी सानप स्क्रीनवर आपण पाहतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. पुढचा बॉल आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. विश्वनाथ त्या ठिकाणी येतोय. दॅट शुड बी टेकन, गॉन. द फर्स्ट विकेट डाउन. क्रुशियल सफलता, बहुत महत्वपूर्ण मुकाबला ये. और अर्जुन इंपॉर्टेंट खिलाड़ी है, उनके पास काबिलियत बिल्कुल है. और इस मुकाबले में इनका विकेट गिर गया. पहले विकेट का पतन, पहला ब्रेक थ्रू अपने टीम के लिए दिलाते हुए गेंदबाज धर्मेंद्र. नवीन बॅटर आलेला आहे अवधूत पाटकर. अवधूत साठी विनायक दादा मित्र परिवार यांच्याकडून 2222 रुपये आहेत. जर अवधूतने या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये 50 धावा केल्या, अर्धशतक, आणि जर 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले तर गौरवकडून 500 रुपये. अतिशय प्रसिद्ध खेळाडू या परिसरातील गोराई, MHB, चारकोप, बोरिवली पश्चिम मधील अवधूत पाटकर स्ट्राईकला या मैदानावर. त्याच्या नावावर देखील वेगवेगळे रेकॉर्ड्स आहेत. 2 बॉलला 2, 3 बॉलला 3 षटकार, आणि तोच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक जाधव मित्र परिवार यांच्याकडून 2222 पारितोषिक. अवधूत पाटकर साठी 50 धावा, अर्धशतक केल्यानंतर 2222. त्यानंतर गौरव यांच्याकडून हॅट्रिक, षटकारासाठी 500 रुपये. गोलंदाज सज्ज होते धर्मेंद्र. आता मात्र दाबून खेळत आहेत आणि बघा काय घडतंय. बघा काय गरज होती नव्हती, मात्र कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता. जयनेश निघाले होते आणि दुसरा गडी बाद होते. मोठी विकेट. JP बॅक टू द पॅव्हलियन, गॉन. जैसे बल्लेबाज रन आउट हो जाते, वही हुआ मैदान के अंदर. नॉस देकर इनसे जैनेस रन लेना चाहते थे. स्ट्राइकर पर बल्लेबाज जो है ना, इन्होंने मना किया और उसके बाद में खिलाड़ी ने अपना काम कर दिया. अपोनेंट टीम के लिए बहुत महत्वपूर्ण सफलता मिली है. दूसरे विकेट का पतन इस मुकाबले में. स्टार्ट प्रशांत कोरगाव. यस, नक्कीच तुम्ही एक प्रमुख गोष्ट या ठिकाणी नमूद केली की आवश्यक आहे. आणि बघा पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हर आहेत, घाई करण्याची काही गरज नाही. कालचा दिवस देखील आपण पाहिला. प्रशांत कोरगावकर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याच्या नावावर 6 चेंडू 6 षटकारांची वरडीची नाईट टुर्नामेंट ज्यावेळेस सूर्याच्या अगेन्स्ट दैसर बॉईज खेळतानाच त्यांनी ती कामगिरी केली होती. समोर अवधूत पाटकर आहे. मोठी जबाबदारी राहील. दुसऱ्या पर्वामध्ये यानेच बिपिन गुरव बरोबर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 39 धावा पॉवर प्ले मध्ये कुठल्या होत्या. तोच बॅटर
आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला प्रशांत कोरगावकर. महेंद्र सज्ज पुढचा बॉल आणि धर्मेंद्रचा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर वाईट. थोडंसं दोघांनी एकमेकाशी बोलावं लागेल, थोडंसं कंट्रोलमध्ये इनिंगला आणावं लागेल, कारण एखादा चौकार षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा झपाट्याने धावसंख्या वाढू शकते. त्यामुळे एक कंट्रोल इनिंग, एक पेशन्स आपण पाहायला, संयम जे आवश्यक आहे. पुढचा बॉल धर्मेंद्र. आता मात्र फुलर लेन चेंडू होता ऑस्टमच्या बाहेर, शरीरापासून दूर खेळणे. कव्हरला विश्वनाथ स्वतः जात आहेत, चेंडूला कलेक्ट करतात. एक धाव, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 7 या आकड्यावर. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पहिल्या पॉवर प्लेमध्ये फक्त 2 खेळाडू बाहेर राहतील. दुसऱ्या ओव्हरच्या पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू बाहेर राहतील. त्यामुळे संधी आहे, दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. बोथ द बॅट्समन रिली हॅव्हिंग दॅट कॅलिबर टू प्ले अ बिग स्ट्रोक इन दिस ग्राउंड. काल देखील योगेश पेंडकर यांनी निश्चितपणे कौतुक केलं होतं, ज्या प्रकारची मैदान व्यवस्था, आयोजन, नियोजन. जसं वसीम कन्नड यांनी देखील सांगितले, यावेळेस युनिक आयोजन आपण पाहतोय. आणि बिपिन सर ज्यांनी देखील कौतुक केलं, कारण बिपिन सरांनी सांगितलं या ठिकाणी गेले कित्येक वर्ष, 10 नाही, 20 नाही, 25, तब्बल 30 ते 35 वर्ष या मैदानावर निश्चितपणे जे क्रिकेट खेळलेत. आणि आज देखील भरत वाघेला सर यांच्यासाठी एक मोठा आपल्यासाठी क्षण आहे, जो सत्कार सन्मान आपण करणार आहोत. आखूड टप्प्यात चेंडू पूल करायला गेलेत. चेंडूला खेळून काढलाय राज गोठणकर मिड विकेटला, ज्या ठिकाणी चेंडू फील्ड होतोय. एक धाव आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 8. पहिल्या षटकाच्या समांतर 2 महत्वाचे खेळाडू प्रशांत सर बाद झाले, ज्यामध्ये अर्जुन परतलाय आणि ज्या बॅट्समन कडनं स्टार्टची अपेक्षा होती तो म्हणजेच जेपी आउट. 8 धावा 2 गडी बाद. और जो सबसे बड़ी बात है, सुपर स्ट्राइकर टीम ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का अगर आपने फैसला लिया है और आपने पहले ओवर की अगर कहानी मैंडेटरी पावर प्ले 8 रन दिया और 2 विकेट आपने चटकाए, तो बेहतरीन स्टार्ट है. मैंडेटरी पावर प्ले बहुत महत्वपूर्ण है दोनों टीमों के लिए, क्योंकि इसी ओवर में आप 10-12 रन बनाते तो आपका स्टार्ट अच्छा हो सकता था, लेकिन तालमेल में कमी आई और उसके कारण 2 विकेट आपके गिर गए. बहुत महत्वपूर्ण सफलता मिली और सुपर स्ट्राइकर टीम के लिए बेहतरीन स्टार्ट. आणि जसं काल हरीश पंड्या सरांनी देखील उल्लेख केला होता की ज्या प्रकारची गाणी वाजत होती शकीरा शकीरा, आणि उद्या तुम्ही बॉलर फकीराला पाहू शकता. गोलंदाजीसाठी येतोय फकीरा, ज्या पद्धतीने शिफा स्ट्रायकरसाठी या गोलंदाजी आहे. मला आठवतंय पठाणवाडी क्रिकेट लीग असेल ज्या स्पर्धेमध्ये, किंवा ज्या प्रकारचं मुंबई उपनगरातलं क्रिकेट गेल्या काही वर्ष ज्या पद्धतीने फिरोजभाई आणि या वेगवेगळ्या खेळाडूंनी ज्यांनी तयार केलं, आणि कोविडच्या नंतरचा एक जबरदस्त संघ फिरोजभाई यांनी तयार केला होता, त्यापैकी हा खेळाडू आहे. आणि फकीर याला आपण पाहतोय आता गोलंदाजी करत असताना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर धावसंख्या फक्त 8 आहे. 2 गडी बाद, 8 धावा. आणि त्यानंतर दुसरं षटक घेऊन आता डावखुरा गोलंदाज. पहिलं आपण धर्मेंद्रला पाहिलं होतं, धर्मेंद्र नंतर आता फकीरा. पहिलाच बॉल रिवर्स. प्रशांत कोरगावकरला माहित होतं टप्पा थोडासा बाहेर येणार, कारण याची मॅक्झिमम वेळा आपण गोलंदाजी खेळलेली आहे, त्यामुळे अंदाज आहे. आणि मुंबई उपनगरमधील उत्तर मुंबईतलं क्रिकेट पाहिलं, दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, तर निश्चितपणे एकमेकांसमोर कित्येक वेळा आलेले आहेत. त्यामुळे बॅट्समनची स्ट्रेंथ आणि विकनेस माहीत आहे, बॉलरची स्ट्रेंथ विकनेस माहीत आहे. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, टॅप केलाय. वेष्टी रक्षक त्या ठिकाणी स्वतः वसीम कन्नड आहेत. बॉल डॉट जातोय. अवधूत पाटकर आणि प्रशांत कोरगावकर. पॉवर प्लेचं षटक. या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघूया, अवधूत पाटकरच्या देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. आणि निश्चितपणे तुम्हाला पॉवर प्ले भेदावा लागेल, फोडून काढावं लागेल, तोडावा लागेल. पुढचा चेंडू ऑफ स्टंपर, फुलर लेन जास्त बाहेर, पंचांचा इशारा. मॉन्टी सर वाईड, अवांतर धाव. एका अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 2 पोहोचते ती म्हणजेच दुहेरी अंकामध्ये 10. दुसरं षटक फकीरा. आपण फिल्डिंग बघूया. शॉर्ट थर्डमॅन ज्या ठिकाणी स्वतः श्रीनिवासन आहेत, त्यांचे शॉर्ट शॉर्ट स्क्वेअर लेगला आहे श्री. पॉइंट आहे, कव्हर आहे ज्या ठिकाणी आशिष कनोजिया. आता मात्र आशिषकडेच बॉल जातोय. पुन्हा एकदा डबल माइंड झाले, जाऊ नको तू मी, येस नो. आणि या दरम्यान पुन्हा एकदा प्रशांतने त्याला चांगल्या वेळेवर परत पाठवलं. मगाशी जेपी ऑलरेडी निघाले होते आणि आता पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग. आशिष कनोजियाला आपण पॉइंटला पाहतोय. याच राजेंद्र सानफ मेमोरियल ट्रॉफीमधून जो मॅन ऑफ द सिरीज मालिका बिराचा खेळाडू ठरला, आणि त्याने त्यानंतर साईरत्न ट्रॉफी रत्नागिरीला खेळले. असे कित्येक खेळाडू ज्यांना ह्या स्पर्धेमधून कित्येक नाव मिळालं. पुढचा बॉल आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, गॅपमध्ये जाईल, मात्र त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटचा खेळाडू
एक धाव एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 11 धावा. दुसरं षटक आक्रमण करावं लागेल शिफा स्ट्रायकर्स. खेपट्टी पाटा विकेट आहे आणि पाटा विकेट म्हणजे बॉल बॅटवर येणार आहे. फक्त तुम्हाला टायमिंग करायचं आहे आणि फुटवर्क दाखवायचं आहे. मेरिट ऑफ द बॉल खेळावं लागेल. फकीरा लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. फुटचा बॉल आता मात्र कव्हरला. व्हॉट अ शॉट. वन बाउंड चौकार. खणखणीत दणदणीत. प्रशांत कोरगावकरच्या बॅट मधून 4 धावा. जैसे प्रशांत ने वो स्ट्रोक चढ़ा है कवर की तरफ, जरूरत है. संघर्ष बहुत रहा इस मुकाबले में अभी तक बल्लेबाजों के लिए राजू, लेकिन ये बेहतरीन स्ट्रोक था. परफेक्ट मिडल ऑफ द बैट खेला और ओव्हर द टॉप बेहतरीन स्ट्रोक. नक्कीच चांगलाच फटका. आता मात्र आडव्या बॅटने स्लॉग स्वीप करायला गेले. आपला आवडता फटका बैठक ओळखलं होतं. षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय. पहिल्या 2 पॉवर प्लेचे जे मॅन्डेटरी पॉवर प्ले आहेत त्या 2 ओव्हर नंतर धावसंख्या 15 धावा. 7.5 ची सरासरी आपण पाहतोय. डीजे ओवर का खेल समाप्त हुआ. 2 ओवर में बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन शिपा स्ट्राइकर के गेंदबाजों द्वारा रहा है. राजू निगाह रहेगी प्रशांत के ऊपर. काबिलियत है, क्षमता बहुत है इनके पास, रन बना सकते हैं. दूसरी तरफ बल्लेबाज बीच मैदान पर अवधूत, ये भी एक काबिलियत वाले खिलाड़ी हैं. लेकिन आगाज की अगर बात करें, मैंडेटरी पावर प्ले की अगर बात करें, तो पहले 2 ओवर शिपा स्ट्राइकर के नाम पर रहे हैं. नक्कीच पहिली 2 ओव्हर्स आपण पाहिले. ज्या प्रकारचं सध्याचं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जो बदल झालाय त्या अनुषंगाने विचार केला तर निश्चितपणे शिफा स्ट्रायकर्सने बऱ्यापैकी कमबॅक केले. कारण 2 ओव्हर्समध्ये काल आपण 38 पाहिल्या, 40 पाहिल्या, 45 पाहिल्या, 42 पाहिल्यात आणि या ठिकाणी सुरुवात 17 ने. विनायक जाधव मित्र परिवार यांच्याकडून 2222चं पारितोषिक आहे. अर्धशतक जर या ठिकाणी लगावलं तर निश्चितपणे अवधूतसाठी ते पारितोषिक. मुकेश समोरच्या दिशेला फ्लॅट 6वा षटकार. नाव घेतलं विनायक दादांचं आणि येतो एक षटकार. गजब का शॉट. बल्ले के बीचों बीच गेंद ज्यादा आगे थी, ऊपर पिच थी, शरीर का संतुलन बनाया और बल्ले का पूरा चेहरा दिखाते हुए फ्लैट बॉलर के सिर के ऊपर से गेंद को खेला गया था. तीर से समान और सीधे बल्ले से सीधा बल्ला और इस वक्त बल्लेबाज अवधूत पाटर का बॉल बाला बीच मैदान पर. अब यहाँ से कॉन्फिडेंस बढ़ेगा अवधूत का. नक्कीच पहिल्याच बॉलवर समोर मिळाला. ज्या प्रकारचा टप्पा होता आणि त्या चेंडूला विथ द टर्न खेळले. षटकार. पुढचा बॉल. आता मात्र आडव्या बॅटने या ठिकाणी चेंडूला खेळलाय. स्क्वेअर लेगला श्रीनिवासन त्या ठिकाणी आहेत. बॉल या ठिकाणी वरून निघून जातोय. चौकार. 2 बॉल 10. मॅच इज ऑन. इसीलिए मैंने कहा था जब प्रशांत ने वो कवर के ऊपर से स्ट्रोक जड़ा था तब क्या वो बारिश की पहली बूंद गिरी है, क्या रनों की बरसात होगी. बिल्कुल. अवधूत ने 2 बेहतर स्ट्रोक, एक सीधे बल्ले से गेंद को खेला गया था बॉलर के सर के ऊपर से, उसके बाद में स्क्वायर की तरफ गेंद को खेला गया. बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं. ये हुनरबाज खिलाड़ी हैं, मैच में जान डाल रहे हैं. नक्कीच मॅच घेऊन जाणारा खेळाडू आहे आणि ज्या धावांची गरज होती ती धावसंख्या आता आलेली आहे. आता मॅच कॅरी ऑन करावी लागेल. मुकेश तयार. पुढचा बॉल. बॅकफुटला गेले. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ स्क्वेअर कट. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. 2 धावा पूर्ण केल्यात. पाहता पाहता तिसऱ्या धावेसाठी जातोय प्रशांत कोरगावकर. त्या ठिकाणी कॉल दिलेला आणि तिसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळेल. 3 धावा पूर्ण का 4थी धाव येणार. प्रशांत खूप पुढे निघून गेले होते. आत्ताच प्रशांत आदवडे सरांनी सांगितलं कि वो बारिश की एक छोटी सी बूंद थी लेकिन यहाँ पर रन बरस रहे हैं. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. दोनों के बीच अच्छा तालमेल, अच्छा अंडरस्टैंडिंग और जिस तरह की शुरुआत अपेक्षा कर रहे थे. हालांकि पहले 2 ओवर में 17 रन बने थे लेकिन तीसरे ओवर में मैच बनाते हुए पहले गेंद पर सिक्सर, फिर चौका, फिर 3 रन. 6-4-10 13 रन आए 3 बॉल्स में और मैच बनता हो यहाँ पर. राजू मोमेंटम नहीं था बल्लेबाजों के पास. टैलेंट तो है लेकिन मोमेंटम नहीं था. पिछले 3 गेंदों में मोमेंटम जो है ना वो बल्लेबाजों की तरफ चला गया. पहले 2 पावर प्ले के ओवर आज शिपा के नाम पर है लेकिन दहिसर बॉयज होले होले धीरे धीरे कमबैक कर रहा है. नक्कीच होले होले धीरे धीरे
हळूहळू गती धीमी वाटली तरी धीर मात्र सोडू नका. जी माणसं पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात, जी माणसं डोक्याने चालतात ती त्यांच्या यशस्वी लक्ष्यापर्यंत ध्येयापर्यंत पोहोचतात. कारण विचार बदला नशीब बदलेल. बघूया काय घडतंय. 3 चेंडूमध्ये 13 धावा आल्या, 30 धाव संख्या आपण पाहतोय. पुढचा चेंडू मुकेश लेफ्ट आर्म मिस टाइम स्ट्रोक. यष्टी रक्षक त्या ठिकाणी जातोय. एक धाव तर पूर्ण केले. जोपर्यंत चेंडू मिळत नाहीये हातामध्ये 2 धावा मिळत आहेत. थोडेसे मिसअंडरस्टँडिंग होती मात्र पोहोचले होते. ऑलमोस्ट ग्लोव्स घालून होते आणि या 2 धावांनी धाव संख्या आता टोटल आत्ता 30 झालेली आहे. कारण 7-4 10 10 नंतर 3 13 आणि आत्ता 2 30 म्हणजे 2 नंतर 15 होती आणि त्यानंतर आता 30 धावा. मुकेश दास ज्या वेळेस या उत्तर मुंबईमध्ये आलेत, नॉर्थ स्टार्स चषकाची स्पर्धा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रबर बॉल असेल त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर हॅट्रिक घेतली होती आणि तोच गोलंदाज सिद्धार्थ गौड असेल. त्याचप्रमाणे या गोलंदाजाचं एक वेगळं वैशिष्ट्य अँटॉफ हिल मधले कित्येक असे संघ जे खेळाडू म्हणून ना त्यावेळेस पोहोचले होते. त्यापैकी हा खेळाडू मुकेश. पुढचा बॉल समोरच्या दिशेला खेळायचं होतं. चेंडू येते काऊ कॉर्नरच्या दिशेने, बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली. चांगला कॉल. हेच अंडरस्टँडिंग आवश्यक आहे. एकमेकांशी बोलावं लागेल. मॅच मध्ये तुम्ही मोमेंटम आणले, जसं आत्ताच प्रशांत सरांनी म्हटलं की मोमेंटमची गरज होती. दोघांकडे क्षमता आहे, कॅलिबर आहे. त्या टॅलेंटला कुठेतरी पुढे आणावं लागेल आणि ती गुणवत्ता आपली सिद्ध करताना धाव संख्या पुढे सरकते. 31-31. तिसरा षटक. गोलंदाजी करतोय मुकेश. स्ट्राईकला अवधूत. मिस टाइम स्ट्रोक. डीपला खेळाडू आहे आणि चांगला झेल. रोहन साळुंके डीप कव्हरला. ऑल फॉर्मॅट खेळणारा एकमेव खेळाडू मुंबई मधला आपण पाहतोय. मॅन फ्रॉम आंबवली अंधेरी. आणि ज्या प्रकारचा झेल घेतला ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर बघू शकता तुम्ही. मिस टाइम स्ट्रोक होता. शरीरापासून दूर खेळले सर. जी हाँ, बिल्कुल आपने सही कहा. टिप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर, लेग स्टंप के बाहर थोड़ा सा चले गए थे. ऑन साइड पर खेलना चाहते थे. बल्ले का मुख जल्दी बंद हो गया. गेंद चली गई एक्स्ट्रा कवर की तरफ और शानदार कैच. राजू, इसी ओवर में आपने 16 रन बनाए थे. मोमेंटम आपकी तरफ आ रहा था. यहाँ थोड़ा दिमाग को ठंडा रखना था. एक गेंद जो है ना राजू आपका शिकार करने के लिए आने वाली है, इसका थोड़ा सा ध्यान रखना था और वहीं पर आपने हमला किया. शिकार बन के आप डगआउट की तरफ चले गए. अगला मुकाबला जिसके बारे में चर्चा होगी, अगला मुकाबला जो है जिसमें 2 बड़ी टीमें खेलने वाली है, रॉयल स्टनर विक्रोनियंस और रियाज बोरिवली बॉयज. मैं आपके लिए दरख्वास्त करना चाहूंगा, आप टॉस के लिए तैयार है? नक्कीच या दोन्ही संघांना विनंती राहील. रॉयल स्टनर्स विक्रोलियन्स आणि रियाज बोरिवली बॉयज या दोन्ही संघांनी लवकरात लवकर टॉससाठी तयार राहायचं आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं, राजूबाई, त्यानंतर जितूबाई, त्याचप्रमाणे नुकतंच या ठिकाणी श्रीफा स्ट्रायकरचे जे आपण व्यासपीठावर उपस्थित आहेत, मोईन इद्रिसी साहेब यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे स्वतः फिरोजबाई, ईद मुबारक या सर्वांना. आणि निश्चितच एक चांगला सामना. ज्या प्रकारे एका ओव्हरमध्ये 16 धावा आल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय आणि 3 ओव्हरनंतर धावसंख्या 31-31. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते पंचांच्या उजव्या बाजूने फकीरा. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगली लेन. याच्याकडे दोन्ही ज्या पद्धतीने आतमध्ये घेऊन येतो तितकाच चांगला बाहेर काढणारा, मात्र टप्पा छान पकडून गोलंदाजी करतो. नेहमी ज्या वेळेस याने गोलंदाजी केलेली आहे मैदानावर देखील याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्स आहे. बघूया कोणत्या व्हेरिएशन्सने येतोय. या चेंडूला शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीपला खेळाडू. एक धाव तर पूर्ण केले. त्या ठिकाणी निश्चितपणे मन पोहोचतोय आणि 2 धावा पूर्ण. चिकी सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करतायत. ही आवश्यकता आहे. मॅचला पुढे घेऊन जावं लागेल तुम्हाला. धाव संख्या 33. दोन्ही संघांना विनंती करेन ज्यावेळेस टॉस साठी याल त्यावेळेस तुम्हाला फोटो सेशन साठी देखील थांबायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपण टॉस करणार आहोत. रॉयल स्टनर्स विक्रोलियन्स आणि रियाज बोरिवली बॉय दोन्ही संघ. पुढचा बॉल पुढे सरसावत आलेत. राइजिंग डिलीवरी पाहिलं होतं अगोदरच. काय म्हणाल सर? बहुत अच्छी गेंद थी. टप्पा खाने के बाद तो उछाल जरूर मिला. और राजू, पहले ओवर में इन्होंने प्रभावित किया था. अच्छा वेरिएशन है, गति इनके पास है और सबसे बड़ी बात है कंट्रोल. कंट्रोल के साथ गेंदबाजी कर रहे. नक्कीच कंट्रोल छान पाहायला मिळतोय. नियंत्रण आवश्यक आहे. अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण हीच गोलंदाजी जमेची बाजू आणि तोच टप्पा पकडतोय. बघूया स्ट्राईकला प्रशांत. आता मात्र पायातला हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर आपण पाहतोय. ज्या प्रकारचा अटेम्प्ट करायचा होता त्याला त्या पद्धतीने मात्र ते करू शकले नाही.
आणि 1 धाव फक्त मिळते. एका धावेने धाव संख्या 34. क्रुशियल मुकाबला है, बहुत अच्छा बैटल बीच मैदान पर। मैदान जंग में गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग छिड़ी हुई है और लाजवाब आयोजन राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 का। 3 चेंडू 3 षटकार जर मारल्या प्रशांत कोरगावकर, साई माऊली संघाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. स्ट्राईकला मनन, पुढचा बॉल आणि हा देखील मिस होतोय. स्विंग अँड मिस. अजून एक चेंडू निर्धाव. फकीरा निश्चितपणे महत्वाचा गोलंदाज ठरतोय. या अगोदर आपण पाहिलं होतं धर्मेंद्र आणि त्यानंतर फकीरा ज्या पद्धतीने आले होते सेकंड स्पेल मध्ये महत्वाची कामगिरी, कारण ज्या ओव्हरची गरज होती ती ओव्हर आली होती ज्यावेळेस अवधूत परतले आणि आता मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट होत आहे शिफा स्ट्रायकर्सकडे. गोलंदाज फकीरा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलर लेन, सरळ बॅटने समोर खेळायचं होतं, मिस टाइम होतोय. अजून एक चेंडू निर्धाव. षटक क्रमांक 14 समाप्त होतोय. 4 ओव्हर्स नंतर धाव संख्या 34. कमाल की गेंदबाजी राजू फकीरा द्वारा 2 ओवर 10 रन और उसके साथ उनको विकेट नहीं मिला, लेकिन बहुत बढ़िया इकोनॉमिकल रहे हैं और 2 मीटर 4 मीटर 6 मीटर का बहुत अच्छा इस्तेमाल। ब्रॉकोल में इन्होंने गेंदबाजी की, आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी की, लेन बॉल आपने देखा, कमाल की गेंदबाजी फकीरा द्वारा। शानदार स्पेल रहा है 2 ओवर का। स्कोर की बात करें तो रन संख्या 34 रन है और आपके पास ओवर की बात करें तो अब आपके पास 12 गेंदों का खेल है, तो 12 गेंदों में कम से कम 24-25 रन आपको बनाने पड़ेंगे। चला 25-30 तरी करावे लागतील आणि ती बॅटिंग करावी लागेल. स्ट्राईकला प्रशांत कोरगाव यांच्यासाठी निश्चितपणे पारितोषिक आलेले कोद्यासाठी साई माऊली या संघाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. साई माऊली संघासाठी ज्या प्रकारे अजय रांजणे, बाबू आणि त्यांची सर्व टीम. नॉन स्ट्राईकला मनन आणि आता आक्रमण करावं लागेल कारण उर्वरित 12 बॉल्समध्ये किमान 4 ते 5 षटकार जेणेकरून मॅच तुम्ही बऱ्यापैकी एक 60-65 एक फायटिंग टोटल करू शकता आणि ते करावं लागणार आहे. गोलंदाजीसाठी येतोय मुकेश दास. सेकंड स्पेल मध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. क्षेत्ररक्षण बदल करतोय. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग. पॉईंट जो गली होता तो मात्र आता कव्हर पॉईंट आणि जो स्वीपर, आता स्वीपर पॉईंटला एक खेळाडू, स्वीपर कव्हरला रोहन आहेत, लॉंग ऑनला अँडी. रिव्हर्स खेळतोय चेंडू, जातोय शॉट थर्ड मॅनचा खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करतोय. चांगले क्षेत्ररक्षण मात्र निघाले हे आणि आता बाद होतोय तो म्हणजे प्रशांत कोरगावकर. बॅक टू द पॅव्हलियन. 1 धाव पूर्ण झाली होती. दुसरी धाव घेण्या अगोदरच या ठिकाणी विकेट. राजू तालमेल में कमी आई। रनआउट जो है ना आज बल्लेबाजों के लिए परेशान बिल्कुल कर रहा है दहीसर बॉयज टीम के लिए। और दूसरी तरफ शिपा स्ट्राइकर की गेंदबाजी और फील्डिंग राजू कमाल की रही है। नक्कीच खूप सुंदर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आपण पाहिले. ज्या प्रकारची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अचूक टप्प्यावर आणि गोलंदाजाला माहित आहे की मला रोल माझा काय प्ले करायचा आहे, त्या अनुषंगाने गोलंदाजी आपण पाहिली आणि तेच एका ओव्हरमध्ये चांगल्या प्रकारे मॅच स्टार्ट झाली होती. जवळपास 15-16 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर अवधूत परतल्यानंतर सामन्याचं गणित बदलतंय. आता येतोय सार्विन, याच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची निश्चितपणे क्षमता आहे. समोर मुकेश दास सारखा गोलंदाज आहे. धर्मेंद्र आहे, नॉट मुकेश दास. धर्मेंद्र गोलंदाजी करतायत सेकंड स्पेल मध्ये. या चेंडूला खेळले राज गोठणकर यांच्याकडे डीप मिड विकेटला आणि कॉल दिलाय मननने की वेट. एकच धाव मिळालेल्या धाव संख्या पुढे सरकते. टोटल 36. याच मैदानावर ब्रह्मा बॉईज या संघाने देखील तिसरं चौथं पर्व आपण पाहिलं तर शुरविक रायगडचा गोलंदाज ज्याने गोलंदाजी केली होती आणि ज्या पद्धतीने 38 5 ते 6 ओव्हरमध्ये डिफेंड केल्या होत्या. प्रथमेश पवार नानाने लीड केले होते त्या मॅचमध्ये आणि एक वेगळी टीम त्यावर्षी पाहायला मिळाली होती ब्रह्मा बॉईज. पुढचा चेंडू अखूट टप्प्याचा चेंडूला निश्चितपणे पाठवले. फुल पॉवरफुल चेंडू सीमा पार, षटकार.
आता बुक चाबूक आणि हुक नो बॉल आणि हा येतोय चौकार. 5 धावा येणार आहेत. मॅच इज ऑन. मोमेंटम पुन्हा एकदा मनन तयार करतोय. मनन अध्ययन चिंतन केल्यानंतर पुन्हा एकदा साथ मिळते. हा येतोय चौकार. जबरदस्त बल्लेबाजी बीच मैदान पर मनन द्वारा शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. जापुक झुपुक जापुक झुपुक हो रही है. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. अपने पास मोमेंटम प्राप्त करने की कोशिश. शानदार प्रदर्शन इस मुकाबले में मनन का. अंडर प्रेशर राजू बेहतरीन पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए. नक्कीच या ठिकाणी विनंती करेन मी, जे प्लेस डगआउट आहे, ज्या ठिकाणी फ्रीज मध्ये हेल्थ एनर्जी ड्रिंक्स आहेत, ते फक्त खेळाडूंसाठीच आहेत. जे खेळणारे खेळाडू त्या ठिकाणी डगआउट मध्ये आहेत, प्लेयर्स त्यासाठी ते आहेत, याची नोंद घ्यायची आहे. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी तर्फे आपण ते ठेवलेले आहेत, त्यामुळे त्याची नोंद त्या खेळाडूने घ्यायची आहे. प्रेक्षक वर्ग तिथे जाऊ शकत नाही, याची नोंद घ्या. धर्मेंद्र तयार. धाव संख्या 47. फ्रीडचा बॉल. हा देखील बॉल कव्हरला. वॉट अ शॉट. गॅप शोधलेला. 1 धाव तर पूर्ण केली. रोहन त्या ठिकाणी चांगला थ्रो. रोहन साळुंके डीप कव्हरला आहेत. एका धावेने धाव संख्या 48. जी गरज होती ती या ठिकाणी मिळालंय. मोमेंटम मिळालंय. पुन्हा एकदा सार्बिनला ठिकाणी पुढे घेऊन जावं लागणार आहे. स्ट्राईकला मॅन फ्रॉम पोईसर. दहीसर बॉईज साठी खेळणारा निश्चितपणे हा खेळाडू सार्बिन. पुढचा चेंडू धर्मेंद्र याचा. आता मात्र फुलर लेंथ होता, मात्र बरोबर बॅटच्या खाली मिळाला होता. मिस करतोय. हेलिकॉप्टर देखील याच्याकडे तितकाच प्रभावी आहे, मात्र तो होत नाही आहे. चेंडू डॉट जातोय. निर्धाव. षटकातील या ओव्हर पाहिले तर आपण आतापर्यंत 5 बॉल झाले, 1 बॉल बाकी आहे. धाव संख्या टोटल 48. 48. शेवटचा बॉल या 5व्या षटकातील. ऑस्टम टप्पा पडल्यानंतर बाहेर पंचांचा इशारा. वाईड. 49. 49. थोडंसं वेट अँड वॉच करावं लागेल. खूप चांगली फ्लॅट खेळपट्टी आपण पाहतोय. मैदान व्यवस्था अनिल गाडी नर आणि त्यांचे सर्व मित्र परिवार आपण पाहतोय. या ठिकाणी अजिंक्य सानप यांचे देखील या ठिकाणी व्यवस्थापन आपण पाहत आहोत. मॅनेजमेंट. आकुट टप्प्याचा हुक भूक बुक आणि चेंडू सीमा पार. षटकार. वॉट अ शॉट. मॅच इज ऑन. धाव संख्या 55. 55. तीसरे ओवर में 16 रन थे, उस वक्त अवधूत का विकेट गिर गया था. इस मैच में ये जो 5वां ओवर है ना, उसमें आपने रन बनाए और आपने विकेट नहीं खोया और संयम के साथ बल्लेबाजी की. जब उनको लगा कि गेंद पाले में है, तब जाकर बड़े स्ट्रोक खेले. बहुत अच्छा ओवर था इस मुकाबले में दहीसर बॉयज टीम के लिए. मोमेंटम दोबारा दहीसर बॉयज की तरफ चला गया. आखिरी ओवर में देखते क्या छुपा स्ट्राइकर की टीम कमबैक करेगी या एक बार फिर ये दोनों बल्लेबाज जो सेट हैं वो आक्रमण करेंगे. इंटरेस्टिंग ओवर है आखिरी ओवर. नक्कीच शेवटचा निर्णायक षटक. शिफा स्ट्रायकर्स कमबॅक करणार की ज्यापर्यंत दहीसर बॉयज या स्पर्धेमध्ये ज्याला एक वेगळी ओळख निर्माण केली. आपण पाहिलं आशिष कनोजी उर्फ बटला या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. आणि या स्पर्धेने राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी जयेश थॉमस त्या संघामध्ये होते, मॅन ऑफ द सिरीज खेळले. आणि त्यानंतर हा खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी साई रत्न जी स्पर्धा रत्नागिरीच्या मैदानावर झाली होती शिवाजी स्टेडियमवर, त्या देखील स्पर्धेमध्ये याला संधी मिळाली. याचं कारण होतं राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीचा मालिकावीर ठरला होता तोच आशिष कनोजिया. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. एकमेकांसमोर कित्येक स्पर्धांमध्ये खेळलेल्या आहेत. सार्बिन असेल, मनन असेल किंवा आशिष असेल. आशिष सज्ज. राईट अमोर द विकेट. पहिला बॉल. कव्हरला खेळायचा. बॅट हातात फिरली. बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करतो. 1 धाव. अच्छा स्ट्रोक हो सकता था जिस तरह से उस गेंद को खेलना चाहते थे कवर बाउंड्री की तरफ. और 1 रन के साथ अब रन संख्या 56. धाव संख्या 56 आपल्याला पाहायला मिळते. अब तक 56 और बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी. और आपने सही कहा कि यहाँ एक फुल टॉस गेंद थी, इसका फायदा आप नहीं उठा पाए. बहुत अच्छी गेंद थी बल्लेबाज के लिए. नक्कीच दोन्ही संघांनी तयार राहायचं. यानंतरच्या देखील पुढचा बॉल. आता मात्र समोर पिक स्ट्रोक करायचा होता. 1 धाव तर पूर्ण केली मननने. मात्र जोपर्यंत बॉलची वाट पाहतोय हँडी स्टंटमॅन अशरफ खान. दोन्ही संघांना कॅप्टनना विनंती करतोय. रॉयल स्टनर्स विक्रोलियन्स आणि रियाज बोरेली बॉईज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये फोटो सेशनसाठी ड्रेस कोड सहितच यायचं आहे आणि टॉस पण करायचं आहे आणि फोटो सेशन देखील. पायामधला बॉल समोर या ठिकाणी पाहतोय. अपील केलं जात आहे मात्र कुठल्या प्रकारचा परिणाम नाही.
आणि जोपर्यंत चेंडू फेक होईल, कारण पंचांचा इशारा लेग बाय यॉर्क केला होता, ब्लॉक कॉल मध्ये टाकला होता चेंडू. ऍक्शन रिप्ले निश्चित नंतर आपण पाहू. मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी होते, ब्लॉक कॉल मध्ये टाकतोय, बॅट्समनचं टेम्परामेंट निश्चित चेक करतोय, फुटवर्क ओळखून गोलंदाजी करतोय आशिष कनोजिया. 1-2 षटकार अपेक्षा करतात दहीसर बॉईज देखील. ज्या प्रकारची धाव संख्या आपण पाहतोय 65-70 होणार का हे मात्र पाहणं गरजेचं राहील. 58 चेंडू आता डी स्क्वेअर लेगला श्रीनिवासन त्या ठिकाणी श्री आणि दुसऱ्या धावासाठी पोहोचतात. 2 धावा पूर्ण आणि चुकीला माफी नाही. आपण एवढं अलर्ट राहावं लागेल. आणि या 2 धावांनी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकूण 60. बॉल बाकी आहे षटकातील अजूनही जर आपण पाहिलं तर दोन चेंडू निर्णायक, एखादा मोठा फटका. निश्चितपणे काल आपण पाहिलं 67 या ठिकाणी पुरेशी नाहीये. जसं बिपिन सरांनी देखील मागाशी म्हटलं की या मैदानावर किती धावा आपण करायच्या आणि किती डिफेंड करू शकतो याचं गणित आपण त्वरित नाही मांडू शकत. कारण ज्या संघाला संधी मिळाली काल 91 धावा आपण पाहिल्यात. मंगेश वैद्य यांना आपण पाहणार आहोत. रॉयल स्टर्नर्स विक्रोलियन्स, रियाज बोरेली बॉईज. चला दोन्ही टीम फोटो सेशन आणि टॉस साठी यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पुढचा बॉल आशिष, पायामधला बॉल समोर खेळायचा होता, चेंडूला खेळून काढलाय. ज्या ठिकाणी सेली मिड ऑफला स्वतः जात आहेत, फील्ड करतायत. एक धाव संख्या 61. लास्ट बॉल टू गो. चांगली ओव्हर या ओव्हर मध्ये चांगली कामगिरी करत असताना आशिष कनोजिया 5 बॉल मध्ये फक्त 6 धावा दिल्यात. ऍक्शन मध्ये यावं लागेल मननला. लास्ट बॉल टू गो. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा 2026 10वं वर्ष 10वं पर्व, दुसरा दिवस, पहिला सामना शिफा स्ट्रायकर्स विरुद्ध दहीसर बॉईज. आणि पहिल्या डावातील शेवटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. बघूया पंचांचा इशारा, वाईड अवांतर धाव. या अवांतर धाव्याने या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. वाईड साठी रिव्ह्यू आहे. पंच या ठिकाणी अवी परसर या ठिकाणी ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पंचाने वाईड दिला होता, मात्र फिल्डिंग करणाऱ्या संघाला रिव्ह्यू घेण्याची संधी आहे, कारण दोन्ही टीमला एक रिव्ह्यू आहे आणि तोच या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. बघूया धाव संख्या 61 आहे. या शेवटच्या बॉलवर पंचाने ज्या प्रकारे आपण स्क्रीनवर देखील पाहतोय, पंच देखील आम्हाला थर्ड अंपायर कळवतीलच की एक्झॅक्टली बॉल कुठे पिचिंग झालेला आहे आणि बॉल पिचिंग झाल्यानंतर कशा प्रकारे निघून गेलेलं हे पाहणं गरजेचं राहील. वाईड दिलेला आहे थर्ड अंपायरने. अशा प्रकारे वाईड येतोय आणि एक वाईडने धाव संख्या 62. अजून एक संधी है देखिए आखिरी बॉल पर प्रशांत सर यहाँ पर कुछ ना कुछ तो होना आवश्यक है. बल्लेबाजी करने वाली टीम को निश्चित तौर पर बड़े स्ट्रोक की जरूरत है, मांग है, लेकिन अगर जैसे चौके छक्के नहीं आते लेकिन 2 3 4 बनाने वहेंगे तो ये मैच बन सकता है. दूसरी तरफ अगर देखा है तो आशीष कनोजिया आखिरी गेंद बिल्कुल सटीक लाइन के साथ गेंदबाजी करने की कोशिश करेंगे. राजू फक्त सुरुवात करून चालत नाही, त्याचा शेवट पण महत्त्वाचा आहे आणि तो दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. डॉट बॉल इथे अपेक्षा असेल, विकेटची अपेक्षा असेल, एक चांगल्या चेंडूची अपेक्षा असेल गोलंदाजाला, तर मोठा फटका खेळून आपल्याकडे मोमेंटम ठेवायचा हा प्रयत्न देखील केला जाईल. शेवटचा बॉल आशिष कनोजिया तयार. या चेंडूला जागा बनवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. श्री जोपर्यंत पोहोचतोय, एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धावेसाठी सारविन त्या ठिकाणी जाणार का तिसऱ्या धावेसाठी, मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांनी धाव संख्या 64 65 टू विन. फायटिंग टोटल करण्यासाठी दहीसर बॉईजला जी धाव संख्या अपेक्षित होती ती 65 आली. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये फक्त 15 होत्या, त्यानंतर 16 आल्या, त्यानंतर अवधूत बाद झाला, पुन्हा एकदा पार्टनरशिप झाली आणि त्यानंतर 64 ऑन द स्कोर बोर्ड. विल टेक अ स्मॉल ब्रेक अँड कम बॅक. आपण ओव्हर टू हरीश पंड्या सर, पुढील मॅचचा टॉस करूया. थँक्यू. धन्यवाद. Good afternoon, friends. Welcome to Rajendra Sanap Trophy 2026. Day number 2, match number 2. Royal Stunners विक्रोली और विक्रोलियंस दोनों साथ में मिलकर खेल रहे हैं और एक तरफ है रियाज स्पोर्ट्स बोरिवली. तो आइए हमारे साथ अमोल मात्रे, द लेजेंडरी क्रिकेटर हिमसेल्फ, ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन के वो अध्यक्ष भी हैं और ये ग्राउंड उनके लिए बहुत लकी भी कही है और इमोशनली अटैचमेंट ये ग्राउंड के साथ
उनकी है। तो मंगेश और यहाँ पर गणेश सानप जी इस टूर्नामेंट के आयोजक जो खास कैलिफोर्निया से हमारे साथ इस साल उपस्थित हैं, उनके हाथों टॉस किया जाएगा। सर ओवर टू यू। Gentlemen, this is the heads, this is the tails. कौन कॉल करेगा? आप कॉल करेंगे? ओके, क्या कॉल है आपका? Heads is the call and heads it is. मंगेश सर्वप्रथम अभिनंदन, नाणेफेक जिंकलेली आहे. ह्या मैदानावर तू काय पहिल्यांदा खेळत नाही आहे, आधी खेळलेला आहे. काय म्हणशील नाणेफेक जिंकल्यानंतर? आम्ही फिल्डिंग करणार आणि खूप आमच्यासाठी लक्कीच आहे कारण की आम्ही खूप इथे फायनल मारले आहेत. येस, मला एक मॅच आठवते, सँडी एस पी वर्सेस विक्रोलियन्स, 5 ओव्हरमध्ये 85. मंगेश, या पद्धतीने मुंबईच्या क्रिकेटमध्ये आता एक आमूलाग्र बदल बघायला मिळतोय. कालसुद्धा आम्ही बघितलं ल्युसी 11 आणि सुनीता स्मृती यांनी 3 बलाढ्य संघांना पराभूत केलं. तुला असं वाटते नवीन नवीन संघ यायला पाहिजे आणि त्यांनी जर चांगलं प्रदर्शन केलं तर इथून आपल्याला असे रॉ मटेरियल भेटेल, कच्चा माल भेटेल, जो पुढे जाऊन पक्का माल होईल? हो नक्कीच सर, ज्या पद्धतीने मुंबईचा क्रिकेट कुठेतरी स्लो होत चाललेला आणि आता नवनवीन प्लेयरना संधी चांगली मिळत आहे, तर याचा नक्कीच फायदा घेऊन मुंबईचा क्रिकेट टिकून आपल्या टीमला आणि मुंबईला रिप्रेझेंट केलं पाहिजे. त्याच्याने प्ले चांगले मिळाले तर आपल्या मुंबईची क्रिकेट ही खूप पुढे जाण्याची शक्यता आहे. निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करणार सर. थँक्यू. अमोल, 1-2 मिनटं थांबायचं आहे. तुमची पहिली बॅटिंग आहे आणि सर्व लोकल स्टार घेऊन तुम्ही खेळताय, परंतु भारताचे पंतप्रधान यांनी सांगितलं आहे लोकल टू ग्लोबल, तर तुमच्यावर काय प्रेशर असणार आहे का टेन्शन फ्री खेळणार? प्रेशर तर नाही आहे, हे आमचं होम ग्राउंडच आहे, सो आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. ग्रेट. आणि ज्या पद्धतीने टीम तयार झालेली आहे, ज्या पद्धतीने नवीन नवीन खेळाडू उदयास येत आहे, बोर्लीकरांना एक नाईट टुर्नामेंट बघायची संधी मिळते आणि तुम्हाला नाईट खेळायची संधी मिळते, त्याबद्दल काय म्हणशील? हो, हे तर पहिलं. थँक्यू सो मच. तर तुम्हाला ऑल द बेस्ट. अमोल भाई या. अमोल, बोरेली तुम्हारे लिए बहुत लकी भी है और इमोशनली अटैचमेंट भी है, लेकिन एक अरसे के बाद उत्तर मुंबई में कही या मुंबई में जैसे राखी दीदी का टूर्नामेंट होता है, सुप्रीमो होता है, एक बोरेली उत्तर मुंबई में एक नाइट टूर्नामेंट लोगों को फ्लडलाइट में देखने का भी मौका और खेलने का भी मौका, इसको किस तरह देख रहे हैं? बहुत ही अच्छी बात है, बिकॉज हम देख रहे हैं कि मुंबई का क्रिकेट कम होता जा रहा है. हम बोल रहे हैं कि मुंबई में रेगुलर क्रिकेट हो नहीं रहा है और ऐसी टूर्नामेंट होना बहुत ज़रूरी है, बिकॉज आज राजेंद्र सानप भी एक ब्रांड बन चुका है टूर्नामेंट्स के मामले में, अगर हम कहें तो मुंबई में. एंड अगर आप देखो लास्ट 10 साल से ये टूर्नामेंट हो रही है रेगुलरली. सिर्फ एक ही चीज़ है कि जैसे मेरे ख्याल से कुछ 2:30 बजे हमारी सेकेंड मैच होनी थी, हम 2:30 बजे यहाँ पे आ गए थे, तो मुझे लग रहा है कि हम बोलते हैं मुंबई में मैचेस नहीं हो रही है, तो टीम्स का भी ये रिस्पॉन्सिबिलिटी बनता है कि टाइम पे आना, टाइम पे मैचेस होना, टाइम पे टूर्नामेंट चालू करना और टाइम पे ख़त्म होना, तो ही वो मज़ा आएगा. और आपने कहा कि जैसे कल हमने देखा कि सब बड़े बड़े टीम्स को एक टीम ने, अगर यहाँ की जो लोकल टीम्स है उन्होंने हराया, तो ये अच्छी बात है. बट अगर ये लोकल टीम्स आगे चलती रहनी चाहिए, टीम्स अगर रहेंगी तो आपको रॉ मटेरियल मिलेगा. अब अगर आप बोलोगे 1-2 मैच में मुझे रॉ मटेरियल मिल रहा है, तो उन्हें आगे चांस कौन देगा? बिकॉज हम देख रहे हैं जितने भी बड़े टूर्नामेंट्स हम देख रहे हैं आज, जितने भी बड़े बड़े मैचेस हो रहे हैं 5 लाख 10 लाख, वहाँ पे मैं 3 साल 4 साल में मैंने किसी एक लोकल प्लेयर को वहाँ पे किसी स्क्वाड में भी नहीं देखा है. तो वो अगर हम बोल रहे हैं कि हम बड़ा करने के लिए सोच रहे हैं या हम नए बच्चों को आगे आने के लिए हम ये प्लेटफॉर्म देने की बातें कर रहे हैं, तो मुझे नहीं लगता है कि कोई नया बच्चा आगे आ रहा है, मुझे दिख नहीं रहा है, बिकॉज वो यहीं पे आ रहा है, यहीं पे खेल रहा है और यहीं से वापस जा रहा है. तो आपके अगर टीम रहेंगी तो वो टीम रेगुलर खेलती रहेंगी तो आपके बच्चे आगे बढ़ते रहेंगे. एंड एंड ऑफ द डे उनको भी प्लेटफॉर्म देने के लिए किसी ना किसी को आगे आना ज़रूरी है. मतलब आप सिर्फ बड़े स्टार्स को लेकर जाकर, हमने देखा बड़े स्टार्स कल, मतलब क्रिकेट है, क्रिकेट में आप कोई बड़ा छोटा कभी हो ही नहीं सकता, या ऐसे कभी हुआ ही नहीं है. हेलो. सो मुझे लगता है कि अगर हमें बड़ा प्लेयर्स बनाने हैं मुंबई को अगर फिर से, तो एक तो टीम रेगुलर चालू रहनी चाहिए, एंड दूसरा चीज़ जो बड़े बड़े क्रिकेटर्स खेल रहे हैं इनमें से आप तराशो और इन्हें आगे लेके जाओ और एक अपॉर्चुनिटी दो, ये मुझे लगता है. अमोल, एक आखिरी क्वेश्चन, क्या अगर ऐसा कोई हीरा विक्रोलियंस ने देखा तो वो हम विक्रोलियंस स्क्वाड में देखेंगे?
100% विक्रोलियन स्क्वाड में मैं ऐसा कोई अगर हमें दिखता है तो हम लेंगे, बट बच्चों को भी एक मैं कहना चाहूंगा कि आपको भी एक टीम में रहना जरूरी है। आप 2 मैचेस खेलते हो, उसके बाद आपको लगता है किसी ने 4 लोगों ने फोन कर लिया, आप उस तरफ भाग जा रहे हो, आप देखते हो कौन आदमी सामने वाला फोन कर रहा है, तो ये सब चीजें भी होना बंद होना जरूरी है। बिकॉज ये मैं खुद आज देख रहा हूँ, मैं 18 साल से टीम चला रहा हूँ, तो मेरा ये खुद का दर्द है। मैं कहूंगा कि मैं देखता हूँ कि हम यंगस्टर्स को चांस देने का कोशिश करते हैं और यंगस्टर्स फिर हम देख रहे हैं यहाँ भाग रहे वहां भाग रहे, तो ये भी चीज नहीं होनी चाहिए। तो बहुत बड़ी बात अमोल ने बोली। मैं एक ही चीज कहूंगा, पहले एबल बनो, फिर स्टेबल बनो, फिर केपेबल बनो। दुनिया का हर ऑक्शन टेबल तुमको बुलाएगा। थैंक यू सो मच। और एक चीज मैं और एक कहना चाहूंगा कि कल जो सुनीता स्मृति जो टीम यहाँ पे जीती है, तो दीपक सिंह जी जो है उनके टीम के ओनर, उन्होंने अगर आप देखोगे तो वो मुझसे भी बहुत बार जुड़े हुए हैं, मतलब मेरे बातें उनसे होती है, तो वो मुझे हमेशा कहते हैं कि अगर कोई टेनिस क्रिकेटर अच्छा है तो वो उन्हें जॉब भी देने के लिए तैयार है। मतलब आप क्रिकेट भी खेलो, वो आपको जॉब भी देंगे। तो आपका अगर सैटरडे संडे अच्छा मैचेस है तो वो मैचेस को भी जाने के लिए, मतलब वो देने के लिए तैयार है। तो ऐसे लोग भी हैं, बट एंड ऑफ द डे टेनिस क्रिकेटर को भी थोड़ा डिसिप्लिन अपने आप में लाना चाहिए, तब जाके ऐसे लोग आपके लिए सामने आएंगे। तो मैं उनको भी कॉन्ग्रेचुलेट करूंगा कि कल उन्होंने नया टीम लेकर वो सेमी में पहुंचे। मेरी आशा है कि वो ये फाइनल जीतना चाहिए। थैंक यू सो मच। तो दोस्तों, ये है मुंबई या अंदाज। और आइए अब ग्रुप फोटोग्राफ होगा और उसके बाद ये पैरेलली चलते रहेगा, लेकिन वहां पर प्रशांत आदवड़े जी और उनके साथ राजेश कुड़े जी तैयार है। शो टू यू फॉर लाइव एक्शन। थैंक यू सो मच हरीश पांड्या सर। बीच मैदान पर बहुत बड़ा मुकाबला है, जीतने के लिए 65 रनों की जरूरत है। 65 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, वो तो बिल्कुल आने वाला समय ही बताएगा। शर्मीन अपनी बॉलिंग माप पर तैयार। प्रारंभिक बल्लेबाज रोहन सालुंके और अशरफ खान स्टडमैन। मैंडेटरी पावर प्ले का बहुत महत्वपूर्ण ओवर है। फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी तैनात हैं। पहली गेंद को अंसर पर पुल किया, डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात हैं। जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। सिंगल के साथ बल्लेबाज का खाता खुला। रोहन के ऊपर दारोमदार रहेगा। बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है अशरफ खान। मुझे याद है इंडिया कप के दूसरे संस्करण में बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी और टूर्नामेंट का पहला अर्धशतक जड़ने का कारनामा किया था। लंबी पारियां खेलना आप पसंद करते हैं। फ्रंट लाइन गेंदबाजी कर रहे फिलहाल शारबिन। ऑलराउंडर खिलाड़ी हैं। राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट 2026 10वां संस्करण ऑर्गेनाइज बाय गणेश सानप एंड अजिंक्य सानप। बहुत ही शानदार आयोजन। डे नाइट का ये टूर्नामेंट। गेंदबाजी करने के लिए शारबिन तैयार। ऑफसाइड पर फ्लाइंग टिप पर खिलाड़ी पॉइंट है। कबर की तरफ खिलाड़ी तैनात। एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है। ऑफसाइड पर 4 खिलाड़ी हैं अशरफ के लिए। शॉट पीस गेंद ऑफसाइड पर शॉट अंपुल किया, पीछे खिलाड़ी, कैच छूटा है। अशरफ खान को जीवनदान मिला। स्क्वायर लेग पर थोड़ी सी खराब फील्डिंग, इसका खामियाजा भुगतना पड़ेगा, क्योंकि अशरफ खान को जब जीवनदान मिलता है तो वो बड़ी पारियां खेलते हैं। इस बार जीवनदान का फायदा उठाने की जरूरत है। या ठिकाणी आम्ही आदरणीय सन्माननीय आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेबांचे स्वीय सहाय्यक आदरणीय साखळे साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं। आपलं हार्दिक स्वागत। मी साखळे साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं। आपलं हार्दिक स्वागत। प्रकाशदादा सुर्वे साहेब सन्माननीय आमदार यांचे स्वीय सहाय्यक सहाय्य। आणि आता मात्र मिड ऑफच्या वरून मारलेला फटका हा येतोय चौकार। खूबसूरत टोकता बल्ले के बीचों बीच खेल दिया। फुल टॉस गेंद थी, खराब गेंद तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। सहाय्यक आपण पाहतोय या ठिकाणी साखळे साहेबांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होत आहे। त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। एक जीवनदान आणि त्यानंतर चौकार सर। रोहन के ऊपर भी दारोमदार रहेगा। बहुत ही बेहतरीन खिलाड़ी हैं। फुल टॉस मिड ऑफ पर खिलाड़ी दारी के अंदर उनके सर के ऊपर से गेंद को खेला गया। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार 4। को भी आता है राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 का ये अद्भुत खेल आप देख रहे हैं टेनिस क्रिकेट.in पर, और दर्शकों को मजा आएगा जिस तरह से ये क्रिकेट का खेल बीच मैदान पर हो रहा है। और शारबिन के लिए परेशानी, वो गेंद को लैंड नहीं कर पा रहे। फुल टॉस गेंद है तो बल्लेबाजों के लिए काम बहुत आसान बन जाता है।
शानदार बल्लेबाजी अभी तक, दमदार प्रदर्शन इस मुकाबले में बल्लेबाज रोहन का। प्रारंभिक बल्लेबाज है, बढ़िया प्रदर्शन बीच मैदान पर कर रहे हैं अशरफ खान। नौ स्ट्राइकर इन पर ऑलराउंडर खिलाड़ी है गेंदबाज शारबीन। इस बार भी सीधे बल्ले से और बेहतर, तीर से समान, छू लिया आसमान, बल्लेबाज रोहन करे सी नातान, गेंद बॉडी लेके बाद 6 रन। मी चेतन सावंत यांना विनंती करतोय, आपण सन्मानपूर्वक विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचंय। चेतन सावंत जी, आपलं हार्दिक स्वागत, आपण व्यासपीठावर यायचंय। चेतन सावंत, सकाळे साहेबांचं व्यासपीठावर हार्दिक स्वागत। सुंदर बॅटिंग, ज्या प्रकारे पॉवर प्ले मध्ये फोडायचं असतं, जे तोडायचं असतं पॉवर प्ले, ती बॅटिंग आपण पाहतोय। धाव संख्या 16 पाहायला मिळते। पुढचा बॉल आता मात्र कव्हरच्या दिशेने, इनसाइड आउट स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क। व्हाट अ ब्युटिफुल स्ट्रोक, षटकार। धाव संख्या 22। मॅग्निफिसेंट बॅटिंग। कोणत्या पद्धतीने छान सजवलेला फटका, रूम बनवला निश्चितपणे। ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा चेंडू होता आणि इनसाइड आउट कव्हरला, ज्या पद्धतीने एक जबरदस्त अप्रतिम फटका पाहायला मिळाला। पहिल्या षटकानंतर धाव संख्या 22। फ्लाइंग स्टार्ट। इस मुकाबले में बल्लेबाज रोहन की बहुत शानदार बल्लेबाजी रही है और वी में बहुत अच्छी बल्लेबाजी, और उसके साथ इनसाइड आउट जो शॉट खेला था वो भी गजब का था। लाजवाब बल्लेबाजी करे, स्कोर 22 रन। मी विनंती करतोय, जो प्रमुख खेळाडू कक्ष आहे त्या ठिकाणी फक्त डगआउट मध्ये खेळाडूच बसणार आहेत, याची नोंद घ्या। प्रेक्षक म्हणून कोणी आपण खेळाडू कक्षामध्ये बसू शकत नाही, याची आम्ही आयोजकांच्या वतीने आपणास विनंती करतोय। आमच्या मॅनेजमेंटचे काही खेळाडू त्या ठिकाणी आहेत, त्यांना देखील विनंती करतोय, मॅनेजमेंट टीम, आपण त्या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसलेत की नाही याची पुन्हा एकदा शहानिशा करा। आणि त्या ठिकाणी प्लीज आमच्या प्रेक्षकांना देखील लाडक्या विनंती राहील की आपण खेळाडूंना बसण्यासाठी त्या ठिकाणी जागा द्यायची आहे। मनन या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी येतोय। पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये क्वचितच सर आपण मननला पाहिलंय, मात्र या ठिकाणी तो येतोय। संतोष शिंदे, आपलं देखील हार्दिक स्वागत। मनन का बहुत महत्वपूर्ण ओवर है, आज बल्लेबाजी लाजवाब रही है। सारुण का ओवर बहुत महंगा रहा, ये भी ऑलराउंडर खिलाड़ी हैं। मनन की बात करें तो इनके पास भी काबिलियत है, लेकिन बतौर बल्लेबाज आपका प्रदर्शन बहुत बढ़िया रहा। अशरफ खान स्टेटमैन, जीवनदान मिला, स्कोर 22 बगैर किसी नुकसान के। 65 रनों का लक्ष्य है। मैंडेटरी पावर प्ले का यह दूसरा ओवर, अवसर पर 5 खिलाड़ी है अशरफ खान के लिए। ऑनसाइड पर अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच, गेंद बिल्कुल बॉडी रन के बाहर जाएगी। गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार 4। नेहमीच वरचढ ठरलेले आहेत आणि त्यापैकी हा देखील बॅटर आहे, जे फलंदाजाचं नाव आहे अँडी अशरफ। सुंदर सजवलेला फटका, डीप मिड विकेटला गॅप मध्ये चौकार। रचनात्मक खेलना चाहते थे, इस बार बात नहीं बनी है। 9 स्ट्राइकर पर रोहन रन देना चाह रहे थे, लेकिन अशरफ ने मना किया है। अब चक्कर स्कोर की बात करें तो रन संख्या 26 है। राजू, इस मुकाबले में अशरफ की अगर बात करें तो इनको जीवन दान मिला। बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, शानदार बल्लेबाजी जरूर करते हैं। रोहन ने अच्छा स्टार्ट करके दिया था अपनी टीम के लिए। लाजवाब बल्लेबाजी रोहन की रही है, सीधे बल्ले से लॉन्ग ऑफ, उसके बाद में बॉलर के सर के ऊपर से, और एक शॉट जो इन्होंने खेला था कवर के ऊपर से। बेहतरीन बल्लेबाजी रही है। प्रतियोगिता का आज का दूसरा दिन राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 सीजन 10 ऑर्गेनाइज बाय गणेश सानप, अजिंक्य सानप। राजू, बहुत महत्वपूर्ण रोल है खास करके इस मुकाबले में गेंदबाज मनन का। मननला खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल। राउंड द विकेट, लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईकला आपण पाहतोय अँडी साडी षटकारी। पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लोअर वर बॉल होता, मात्र पंचांचा इशारा येतोय डाव्या एष्टी बाहेर, वाईड अवांतर धाव। धाव संख्या 1 ने पुढे सरकते, ती म्हणजे 27। पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा होत्या। सागर निर्मल, ऑडिओट्रॉनिक्स, विपुल काळे, सागर निर्मल यांचं हार्दिक स्वागत। थँक्स अ लॉट टू सागर निर्मल
ऑडिओट्रॉनिक्स विपुलजी काळे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पुढचा चेंडू आता मात्र मिस टाइम होतोय. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू आहे. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होते. आणि प्रशांत सर आपण पाहिले तर देवांश आहे, देवराज आहे, हे देखील बॉलर आहेत जे दोन गोलंदाज आपण पाहू शकतो. त्यामुळे ही ओव्हर फार महत्वाची, जसं आपण उल्लेख केलात. या अगोदरचा बॉल वाईड होता, त्यानंतर स्लोअर वन बॉल. खूप चांगला टप्पा ओळखून गोलंदाजी पाहतोय. जी हाँ, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. इस बार सीधे बल्ले से गेंद को उठाया आसमान की तरफ, गेंद लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाहर. क्या बात है, क्या बात है अशरफ. मैग्निफिसेंट स्ट्रोक. इट्स अ ब्यूटीफुल सिक्सर. ज्या चेंडूला पाठवले लॉंग ऑनच्या उन्ही षटकार. पुढचा बॉल ऑन साइड पर गेंद को पुल किया, दर्शक दीर्घा में गोल किया. अशरफ रुकने वाले नहीं है. बैक टू बॅटिंग. पुन्हा एकदा राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी मध्ये नेहमीच आपली आठवणीतली खेळी करणारा, संस्मरणीय खेळी करणारा बॅटर पुन्हा एकदा आपल्या फॉर्म मध्ये परत येताना याच मोठ्या स्पर्धेमध्ये नाव आहे अँडी अशरफ. मनन तयार, ओव्हर द विकेट. पुढचा बॉल शॉर्ट पिच गेंद ऑन साइड पर खेल दिया इनटू द ऑर्बिट. गगनचुंबी सिक्सर. अशरफ रुकने वाले नहीं है. बैक टू बैक तीसरा छक्का. म्हटलं मी सर की अजून दोन बॉलर आहेत जे स्ट्राईक बॉलर आहेत, त्यांना संधी कधी मिळणार. कारण आता 24 बॉल बाकी आहेत आणि 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी फक्त 20 धावा. एक ड्रीम स्टार्ट. पहिल्यांदा राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीच्या इतिहासामध्ये 2 ओव्हरमध्ये 45. या अगोदर रॉयल्स कडून खेळताना विश्वनाथ जाधवने 40 आणि 42चा स्टार्ट दिला होता. मात्र या ठिकाणी आपण रोहन साळुंके आणि अँडी अशरफला पाहतोय. 2 ओव्हर्स पॉवर प्लेच्या आणि 45 धावा. रिकॉर्ड बनते हैं और रिकॉर्ड टूटते भी हैं. और बेहतरीन बल्लेबाजी, पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा रही है. प्रारंभिक बल्लेबाजों ने शानदार बल्लेबाजी की. राजू, अशरफ को वो जीवन दान मिला था, उसका खामियाजा भुगतना पड़ा. लगातार बैक टू बैक 3 छक्के इन्होंने जड़े. शानदार बल्लेबाजी कर रहे हैं आत्मविश्वास के साथ. रोहन ने कमाल की बल्लेबाजी, गजब की बल्लेबाजी की है. दूसरे एंड पर गेंदबाजी में परिवर्तन. देवराज को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए. स्कोर पहले 2 ओवर में बेहतरीन बल्लेबाजी करते हुए रन संख्या 45 रन स्कोर बोर्ड पर है. इस ओवर की अगली गेंद देवराज द्वारा ऑफ के बाहर गेंद थी. अपर कट, गेंद पॉइंट बॉलिंग की तरफ जा रही है. पीछे करते हुए खिलाड़ी झटपट पट टकाटक अपर कट. चेंडू सीमारेषा पार. चौकार. आणि झटपट पटापट बॅटिंग करतो. आणि हा एकमेव मुंबईतला खेळाडू आहे जो सर्व फॉर्मॅट खेळतो आणि सर्कलमध्ये अप्रतिम खेळाडू आहे. रोहन समोरच्या दिशेला दोघांच्या मधून चेंडूला पाठवते. मनन त्या ठिकाणी येतोय. मात्र एक धाव संख्या आपण पाहतोय 50 अप. 65 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए, लेकिन दोनों बल्लेबाजों ने गजब की बल्लेबाजी की, शानदार बल्लेबाजी की है. और इस मैच में स्कोर बहुत तेजी के साथ 50 की तरफ चला गया. 50 रन पूरे के. शिपा स्ट्राइकर बनाम दैसर बॉयज. शिपा स्ट्राइकर के सामने 65 रनों का लक्ष्य है. 15 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए अशरफ खान. बड़ी पारी खेलना वो जानते हैं. विकेट के तलाश में इस वक्त बिल्कुल शिपा स्ट्राइकर के खिलाफ. ओ क्या बात है, हाई फ्लाई इनटू द स्काई. गेंद कर रही है टाटा बाय बाय. 6 रन. सिसी की गेंद है. अगर जब गेंद बल्ले के बीचों बीच लगते हैं तो बहुत दूर जाती है. आनंदबाड़ी टूर्नामेंट में यही बॉल इस्तेमाल हुआ था. यहाँ हवा में गेंद बहुत ऊपर. तारामंडल में गेंद के नीचे खिलाड़ी है. क्या ये कैच हो जाएगा? कैच छूटा है. अशरफ खान आज अपना जो नसीब है ना वो जेब में लेके घूम रहे हैं. ईद मुबारक. यस.
या ठिकाणी मी गणेशजी सानप साहेबांना विनंती करेन व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय आमदार साहेब प्रकाशदादा सुर्वे यांचे स्वीय सहाय्यक सतीशजी साखळे साहेब यांचा सत्कार सन्मान आपण संस्कृतीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार सन्मान आपण शुभस्ते करा. वॉट अ शॉट. आरंभ प्रारंभ शुभारंभ आणि विजयी होण्यासाठी जबरदस्त फटकेबाजी. बल्लेबाजों द्वारा एसएससी का ये बॉल, एसएससी का बॉल है और जब आप इस तरह से बल्लेबाजी करेंगे ना तो गेंद बहुत दूर जाती है. ये बार बार आप देख रहे हैं इस मैच में बल्लेबाज रोहन ने 3 छक्के जड़े हैं, अशरफ के 4 छक्के और इनसाइड आउट जो शॉट खेला था ना बहुत गजब का था. क्लासिकल बल्लेबाजी बल्लेबाज रोहन द्वारा 32 पर कहते 8 गेंदों का सामना किया, 400 का स्ट्राइक रेट. आड़े बल्ले से गेंद को खेलना भी ये जानते हैं. स्क्वायर की तरफ गेंद को खेला गया सफल होके. क्या अशरफ खान इस मैच को समाप्त करेंगे वो देखने वाली बात है क्योंकि जीतने के लिए मात्र 2 रनों की जरूरत है. ओवर की बात करो तो 3 ओवर का खेल समाप्त हुआ. गेंदें बहुत है लेकिन राजू मुझे लग रहा है अशरफ खान ये मैच समाप्त करने के लिए अपने पास स्ट्राइक रखेंगे और ये मैच धोनी स्टाइल समाप्त करेंगे. नक्कीच स्क्रीनवर आपण पाहतोय सतीशजी साखळे साहेब स्वीय सहाय्यक सन्माननीय माघाडाणे विधानसभा आमदार प्रकाशजी सुर्वे साहेब यांचे स्वीय सहाय्यक सतीशजी साखळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सत्कार सन्मान आपण करणार आहोत. मी गणेशजी सानप यांना विनंती करेन यानंतर आलेल्या देखील सर्व पाहुण्यांचा सत्कार सन्मान. या मॅच नंतर लगेचच विनंती राहील रॉयल स्टनर्स विक्रोलियन्स आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि रियाज बोरिवली बॉईज आणि रॉयल स्टनर विक्रोलियन या दोन्ही संघाचे राखीव खेळाडू कॉम्बॉक्समध्ये येतील. बिपिनभाई पहिलाच बॉल या ठिकाणी चेंडूला खेळून काढले जयनीश नाही त्या ठिकाणी आपण पाहतोय खेळाडू देवांश आहे. फक्त एका धावेची गरज. आपल्या वैयक्तिक 30 वर खेळतोय तर एका बाजूला 32 वर खेळतोय रोहन साळुंके. आत्ताच मी म्हटलं की सर्कल फॉर्मॅटमध्ये अप्रतिम बॅटर आहे. टफ क्रिकेट, बॉक्स क्रिकेट, सर्कल बॉक्स, ओरम क्रिकेट ज्याची सुरुवात निश्चितपणे आपण पाहिलेली आहे आणि या मैदानात देखील आतापर्यंत त्यांनी चांगली कामगिरी केली. पुढचा बॉल रिव्हर्स आणि विजयी फटका पाहायला मिळतोय का बघूया आणि धावून 1 रन पूर्ण करता अशा बरोबरच आपण पाहतोय या एका धावे बरोबरच विजयी संघ ठरतोय. शिफा स्ट्रायकर संघाचा हार्दिक अभिनंदन. पुढचा सामना लगेच सुरू करायचा आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहन साळुंके आपण यायचं आहे आणि निश्चितपणे प्रत्येक संघ ज्यावेळेस सेमीफायनलमध्ये संघ पोहोचणार आहे आपले 8 खेळाडू कंपल्सरी असणं गरजेचं आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. धन्यवाद सतीशजी. पुढचा सामना लगेच सुरू करायचा अत्यंत महत्त्वाचा आहे. रॉयल स्टनर विक्लोरियन्स आणि त्याचबरोबर रियाज बोरिवली बॉईज. क्षेत्ररक्षण सजून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. रोहन साळुंके आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने घ्यायचे. चला पुढील सामना